नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात नव महाराष्ट्र माझा. मी अरुण आंधळे पाटील. आजच्या रोखोकमध्ये आज आपण पाहणार आहोत अन्न व औषध विभागाचे जे आयुक्त आहेत तुकाराम मुंढे साहेब यांच्याविषयी आपण आज त्यांनी जी मीटिंग घेतली. दूध डेअऱ्या किंवा दूध संघ आहेत त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात मीटिंगसाठी आलेले होते. त्यात विशेष करून दुधातील जी भेसळ आहे, दुधामध्ये जी भेसळ होते त्या भेसळीवरती चर्चा करण्यात आली. आणि तुकाराम मुंढेंनी त्यांना एक प्रश्न विचारला असा की तुम्ही 30 रुपये लिटरने शेतकऱ्यांचं दूध घेता, तेच दूध 70 रुपये लिटरने विकता, म्हणजे हा जो डबल टिबल नफा आहे यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा का नाही होत, शेतकऱ्यांना त्याप्रमाणे तुम्ही रेट का नाही देत, असा एक त्यांनी आजच्या मीटिंगमध्ये विषय मांडला. परंतु जे दूध महासंघाचे लोक होते, प्रतिनिधी होते, त्यांनी देखील त्यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांनी विशेष करून असं दाखवलं की हा शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न आहे. जर दुधाचा वापर लोकांनी कमी करायला लागला भेसळीमुळे, कारण दूध हे आपण पाहतो प्रत्येक घरातलं एक आपण ज्याला म्हणतो गरजेची आहाराचं एक ते साधन आहे. लहान मुलापासून वृद्धांपर्यंत आपण दुधाचा वापर करतो, दुधाचा चहा पितो. मग त्या दुधातच जर केमिकल असेल, दुधातच जर भेसळ असेल आणि त्यामुळे मग लहान लहान मुलांना कॅन्सर असेल, डायबिटीज असेल, अशा अनेक रोगांना आपण सामोरे जातो. आणि मग त्यामुळे त्यांनी अशा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रतिनिधींनी देखील अशी काही उत्तरं दिली. आणि खरं आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे आंब्याच्या टोकरीत एखादा आंबा नासका असतो, परंतु आपण मग सगळे आंबे नासके असतात का, तर नाही. दुधात भेसळ होते का, दुधात भेसळ होते, परंतु ते करतात ते काही सर्व शेतकरी करत नाही. जे काही नीच प्रवृत्तीचे असतात, ज्यांना हरामाची कमाई हवी असते, ज्यांना लोकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमवायचे असतात, असे लोक या महाराष्ट्रात देखील आहे, या देशात देखील आहे. आणि मग ते केमिकलचं दूध ज्यावेळी आपण पितो मित्रांनो, त्यावेळी त्याचं काय होत असेल शरीरात याचा विचारच न केलेला. दूध संघांना याच्याशी काही घेणं देणं नाही का, आहे घेणं देणं, परंतु याचा तपास कसा होणार, कारण दुधातली भेसळ तपासण्याचेच काही काही असे त्यात आज प्रतिनिधींनी सांगितलं. एकाच दुधाचा नमुना जर 4 ठिकाणी त्याची तपासणी झाली, त्याच्या प्रयोगशाळेत गेले, तर त्याचे वेगवेगळे प्रयोगाचे रिझल्ट येतात. मग खरं कोणतं मानायचं? आणि हाच खरा प्रश्न आहे. आणि मागे पण आम्ही एका विचारवंताकडून ऐकलं होतं की दुधातील भेसळ पकडण्याचं साधनच आज उपलब्ध नाही, कारण दुधाला जी फॅट लागते, प्रोटीन लागतात, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या भेसळीवाल्यांनी बरोबर त्याच्या पुढे एक पाऊल टाकून त्याच्यात मिसळलेल्या असतात. आणि ते दूध देखील त्या सर्व प्रोटोकॉल असतात, सर्व चेकिंग आपण करतो त्यात ते दिसले जाते. आता हा काही फक्त केमिकल पासून जे दूध बनवलं जातं ते मात्र पकडलं जातं, परंतु दुधात अनेक प्रकारचे मिश्रण त्यात टाकली जातात. आता तर एक प्रकारची पावडर चाललेली आहे, ती पावडर फक्त दुधात तुम्ही पाण्यात आधी मिसळा, ती चांगली. आणि आपल्या काही दूध असेल 100 लिटर दुधात, हे 100 लिटर जर दुधाचं पाणी मिसळलं तर त्यात समजून येत नाही. मग दुधाची भेसळ पकडणार कसं मित्रांनो? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही काही दूध डेअऱ्या आहेत त्या देखील भेसळ करतात. आपण मागे बरंच चर्चेलं होतं, बीड कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष तो जवळ 2-3 हजार लिटर दुधाचं संकलन करायचा, त्यात निम्म भेसळयुक्त असायचं. अनेक ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी पाहिलं, आपण दूध पकडलं, परंतु पोलिसांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना सोडून दिलं. हे पाप एकट्या दूध महासंघांचं की दूध संघांचं नाही, तर हे पाप काही शेतकरी करतात, हे पाप काही दूध डेअऱ्या करतात आणि मग अशा प्रकारे ही भेसळ होते. आता बहुतांश महाराष्ट्रातलं दूध काही शेतकऱ्यांनी सांगितलं त्या मीटिंगमध्ये, दूध महासंघाच्या लोकांनी, की जे ब्रँडिंग दूध होतं परदेशात जातं किंवा इतर कंपन्यांच्या देशात दूध ब्रँडिंग करतात, ते महाराष्ट्राला का पसंती देतात? अमूल दूध डेअरी असेल किंवा इतर अशा बऱ्याच ठिकाणी दूध जातं, ते महाराष्ट्राला पसंती देतात. आणि ते जे दूध घेऊन जातात त्या दुधात ते ब्रँडिंग केल्यानंतर ते लोकांना पाजलं जातं, त्याच्या विषयी मात्र बोगटा होत नाही. अमूलच्या दुधात भेसळ नाही का? आहे मित्रांनो, परंतु त्याचा कुठे गवागाव म्हणजे आपण म्हणतो प्रसिद्धी होत नाही की भेसळ दूध यायच्यात. त्याविषयी जी चर्चा झाली ती सकारात्मक होती. आणि जे मुंडे आहे तुकाराम मुंडे यांनी जो आज धडाका लावलेला आहे मित्रांनो, तो आज वाखाणण्याजोगा आहे. असा अधिकारी, असे 100 अधिकारी जर महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्रातला भ्रष्टाचार संपवण्यास वेळ लागणार नाही. आता अन्न आणि औषध प्रशासनाचे जे लोक आहेत हेच हप्ते घेतात, हेच भेसळ घडवून आणतात. याला आता उपाय काय? आपण पाहिलं मोठमोठ्या दूध डेअऱ्यांमध्ये भेसळ होते, निम्मे टँकर दूध भेसळ होते आणि हे अधिकारी फक्त वर्षाला 10-20 लाख रुपये हप्ता घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात. मुंडे साहेब, आपल्याला विनंती आहे, ह्या आपले अधिकारी आहेत यांच्या खालच्या चपराशी असेल किंवा जे ड्रायव्हर असतील अधिकाऱ्यांची, यांच्याकडे तपासणी करा. यांना विश्वासात घेऊन विचारा की हे अधिकारी अन्न औषधवाले कुठून पैसे घेतात. आज खूप मोठं आव्हान आहे मुंडे यांच्याकडे, कारण तो माणूसच अक्षरशः सोना आहे मित्रांनो.
दीड महिना त्यांना वन आणि महसूल विभागाचं आयुक्त ज्यावेळी सचिव केलं होतं त्यांना तात्काळ ठेवलं. आणि ते गणेश नाईक आहेत वन मंत्री आणि जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आपलं सचिव करण्यासाठी नाकारलं. का? तर यांचा भ्रष्टाचार उघड होईल. महिन्याला 1,000 5,000 हजार कोटींचे हप्ते यांना येतात. सर्वात भ्रष्ट खाती हे दोनच आहेत, महसूल आणि वन विभाग. वन विभागाचं काम काय मित्रांनो, शासनाचा जो निधी येतो तो अधिकाऱ्यांपर्यंत नेऊन देणे, त्या अधिकाऱ्यांनी त्याची विल्हेवाट लावायची. झाडं लावली, झाडे जाळली, झाडं लावली, झाडे जाळली आणि ते पैसे वन मंत्र्यापर्यंत द्यायचे. हा एकमेव काम वन विभाग करतो. महसूल मंत्र्यांचं काम काय? तेच जागा विषय हे सगळे महसुलाचे विभाग सगळीकडे हप्ते जातात. कलेक्टर असो, प्रांत असो, तहसीलदार असो, यांना ती ड्युटीच असते हप्ते जमा करणे आणि महसूल मंत्र्यांना देणे. जर महसूल मंत्र्यांच्या किंवा वन विभागात तुकाराम मुंडे आले असते तर यांचे धंदे, यांचे हप्ते बंद झाले असते. मग त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडं हा जिद्द धरली की आम्हाला हे मुंडे नकोत, का आमचा भ्रष्टाचार करतील. मग त्यांना नाइलाजाने अन्न व औषध प्रशासनाचं सचिव नाही केलं मित्रांनो, आयुक्त केलं. आता त्यांची डिग्री म्हणजे आपण जे पदभार असतो तो सचिव लेवलचा आहे, परंतु त्यांना जाणून बुजून सरकारने त्यांचा अपमान व्हावा म्हणून आयुक्त केलं. त्या माणसाने त्याचं देखील आपण पाहतो की काही दिवस झाले फक्त त्याचं सोनं केलं. आणि आज महाराष्ट्राने खरं तर अशा एका नायक तो खरा. आज काही झुरळ पार्ट्या, काही झुरळ मारतात कुठं कुठं जाऊन. काय जर पाठिंबाच द्यायचा आहे युवा वर्गाला, जर कोण पाठिंबा द्यायचा असेल, ज्याचा अभिमान बाळगायचा असेल तर तुकाराम मुंडेंचा बाळगा. तुकाराम मुंडेंसाठी तुम्ही आंदोलन करा. या माणसाच्या मागे आम्ही उभे आहोत. त्यांची बदली केली तर खबरदार सरकारला असे तुम्ही आश्वासन द्या किंवा त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करा. आज समाजाच्या जीवाशी खेळणारी ज्या प्रवृत्ती आहे, ते भेसळ आहे, त्याच्या विरोधात तो माणूस लढतोय. त्याच्या मागे उभे राहा. हा खरा जननायक म्हणून हा माणूस आज महाराष्ट्रात काम करतोय. आपण पहा, गावागावातील टपऱ्यांवरती गुटखा भेटतो, मावा भेटतो, ते बाबा वगैरे बरेचसे तंबाखूचे प्रकार आहे, हे सगळीकडे भेटतात. आणि मागे एक पत्र दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की गायीचा फोटो आज त्या गायीच्या जर्दावरती टाकला जातोय, ज्याच्यामुळे कॅन्सर होतोय. त्याला तुम्ही ब्रँड बनवलेला आहे, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. फक्त आणि फक्त विरोध करणं आणि हे असे आंदोलनं करणं, त्यातून हिरोगिरी करणं, हेच एक काम आज महाराष्ट्रातील तरुणांपुढे आहे का, हा प्रश्न पडतो. आज देशामध्ये एआयचं गंभीर प्रश्न आहे. नोकऱ्या जात आहेत त्यामुळं. दुसरीकडे देशांचं अमेरिका असेल, पाकिस्तान ते इराण असेल, इस्रायल असेल, यांचं युद्ध चालू आहे. त्या युद्धाचे परिणाम आज जग भोगतंय. जगात किती महागाई वाढली. त्या माणसाने आपण पाहिला पाण्याच्या बाटल्या पहा मित्रांनो, सर्रास भेसळ आहे. मागे नाशिकमध्ये रेट पडली होती, 7 कंपन्या बोगस पाणी बनवत होत्या. डायरेक्ट बोरचं किंवा हे पाणी ते बाटल्यांमध्ये भरून विकत होत्या. आजही ते सुरू आहे. सगळ्या पाण्याच्या बाटल्यात भेसळ आहे मित्रांनो. बऱ्याचशा पाण्याच्या बाटल्या या कुठलेही त्याची मापक न पाहता दिली जातात. आत्ताच आम्ही एका ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी पाण्याच्या बाटलींमध्ये छोटे छोटे असे प्लास्टिकचे किंवा केमिकलचे कण आढळले. त्या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोक सुद्धा ते पाणी आनंदाने पितात. कोणत्या ब्रँडच्या बाटल्या किती गावात, एका एका गावात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडच्या बाटल्या या ठिकाणी विकल्या जात आहेत. एका बॉक्समध्ये 7 रुपयाला ती बाटली मिळते, ती बाटली 20 रुपयाला थंड करून हॉटेलवाले, ढाबेवाले विकतात. आता ही महागाई कशामुळे होते मित्रांनो? काय याच्यात सरकारचा काय प्रश्न आला? शेतकऱ्यांचा कुठे प्रश्न येतो का? पाण्यात भेसळ आहे. तेल पाहतो मी, सरस भेसळ आहे सगळ्या तेलांमध्ये. आज 1 किलो शेंगदाणा घेतला तर कमीत कमी 160 ते 150 रुपये किलो पडतो. 1 किलो शेंगदाणा तयार करण्यासाठी शेंगदाणा तेल 3 किलो तेल लागतं. म्हणजे जवळजवळ 450 ते 550 रुपयाचा शेंगदाणा झाला. त्यामध्ये ती प्रोसेसिंग आली, ब्रँडिंग आली. म्हणजे 1 किलो शेंगदाण्याचं तेल आपल्याला कमीत कमी 400, 450, 500 रुपयाला पडायला पाहिजे. ते तेल आपण 200, 250 रुपयाला घेतो. त्याच्यावर लेबल असतात, शेंगदाणा तेल, धारा तेल, सनफ्लॉवर तेल. आणि तेलाचा असं गुणधर्म आहे की एकदा ते तेल जाळलं की त्याच्यातले गुणधर्म सगळे निघून जातात. आणि हे तर आपण डबल फिल्टर केलेलं केमिकलचं तेल खातोय. त्याच्यामुळे आजार होतात आणि याच्यामुळे माणसं मरतात. याच्यामुळे माणसं दवाखान्यांमध्ये लाईन लागते. आता तुकाराम मुंडेंनी याकडेच लक्ष द्यावं की हे जे तेल खातो हे भेसळयुक्त तेल आहे. मग याच्यावरती हे लोक असे लेबल का लावतात? शेंगदाणा तेल, मोहरीचं तेल, तीळ तेल. सरळ सांगायचं, हे तेल ज्या पदार्थापासून बनलंय, यामध्ये किती पदार्थ, किती केमिकल टाकलेले आहेत, ते सुद्धा त्या तेलाच्या पॅकिंग वरती आलं पाहिजे. हे सुद्धा तुकाराम मुंडेंना एक आमची विनंती आहे. दुसरी गोष्ट, आज ब्रँडिंग आपण पाकिट पाहतो मित्रांनो, जे खाण्याचे पाकिट असतात त्या पाकिटवरती तुम्ही कधी, आता आज ज्या जे मित्र हे पाहतील त्यांनी जे आपण तेलाच्या पॅकिंगची बाटली घ्या, कुठल्या खाऊच्या असतात त्या घ्या, कुठल्याही बाटल्या घ्या, त्याच्यावरती त्याचं नेट दिलेलं असतं 1 किलो. परंतु दुसरीकडे असेल खाली ज्यावेळी आपण पाहतो त्याच्यात नेट वेट 950, 910,
850 ग्रॅम, 850 मिली म्हणजे इतकं कमी, 100-150 मिली कमी तेल त्या बाटल्यांमध्ये असतं. आपण पाहिलं कधी बाटली घेताना? 1 लिटरची बाटली आपल्याला कुठेही महाराष्ट्रात दिसणार नाही, परंतु 1 किलोचं 1 लिटरचे पैसे आपल्याकडून घेतले जातात. तीच पद्धत, त्याच मसाले असेल, त्याच पॅकेटाची, त्याच्यावर लिहिलेलं वेगळं असतं आणि त्या प्रत्यक्षात वजन वेगळं असतं. मग आपण पाहतो, एखादी कंपनी जर 200 रुपयाला ती पॅकेट देत असेल 1 लिटर, तर दुसरी कंपनी 250 रुपयाला देते. असं का? कारण त्याने ते 25-30 ग्रॅम, 100 ग्रॅम मारलेलं असतं, त्या ठिकाणी ते वजन कमी असतं. आता प्रत्येक पाकिटावरती फसवे म्हणजे चुकीचे लेबल असतात. दाखवतात 1 लिटर, देतात 800-850 ग्राम, 900 ग्राम. याच्यावरती अन्न विभागाने, आयुक्तांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे पॅकिंग आहे, 1 लिटर असेल, 500 ग्रॅम असेल किंवा 200 ग्राम, या फक्त पट्टीतच त्याचं पॅकिंग व्हावं, त्याच्यावरती त्याचं वजन लिहिलं जावं आणि त्याची जाहिरात देखील तशीच करावी की यात कोणता माल आहे आणि यात कोणते कोणते घटक आहे. आपण पहा, निम्म्या वस्तू, जर असा तो आदेश काढला, निम्म्या वस्तू बाजारातून गायब होतील, कारण त्या भेसळ आहे त्याच्यात किंवा लोकांना फसवलं जाते. आज तुम्ही जे मँगोला पिताय, फॅन्टा वगैरे हे जे पिताय मित्रांनो, आता मँगोला आपण काय, शाहरुख खान येतो, आमिर खान येतो, हा मँगोला आम्ही पितोय, बघा आंब्याचा, आंबे दाखवले जातात, ते आंबे असे करून त्याचा मँगोला बनतो. ते डांगराचे वगैरे आहेत, आंब्याचा त्याच्यात काहीच लवलेश नाही, आंब्याचा फक्त सेंट आहे त्याच्यात. आम्ही चॅलेंज करतो, कुठली कंपनी प्युअर आंब्याचा हा जो जाहिरात करतात मँगोला, कुठली कंपनी आंब्याचा रस देते, दाखवून द्या. सर्व भेसळ आहे मित्रांनो, किती किती आभाळ फाटलेला आहे. आणि एकटा तुकाराम मुंडे, मी सांगतो, जर 3 वर्ष हा माणूस या पदावर राहिला, राजकर्त्यांनी त्याला विरोध केला नाही, तर ही भेसळ बरीचशी निम्म्याच्या वर आटोक्यात येईल. दुधाचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक त्यापासून बनणारे पदार्थ, सगळीकडे भेसळ आहे. ज्याच्या मोठमोठ्या डेअऱ्या आहेत, प्रायव्हेट डेअऱ्या, ते अमूल असेल, रामदेव बाबाला अख्खं डुप्लिकेट दूध जात आहे मित्रांनो. त्यापासून तो फक्त आपलं ब्रँडिंग पतंजली करतो आणि लोकांना फसवेगिरी करून लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम पतंजली करत आहे. याला देखील आळा बसायला पाहिजे. रामदेव बाबाच्या दुधाचे पदार्थ कोणत्या दुधापासून बनतात, रामदेव बाबा ते दूध कुठून घेतो, आणि अशा ज्या जे आपण समोर आहे आपल्या डोळ्याच्या चुकीच्या गोष्टी समोर काढतात, परंतु कोणी त्याला विरोध करत नाही. जो विरोध करतो त्याला लोक वेड्यात काढतात आणि हसतात आणि आपले गप्प बसतात. त्यामुळं स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून लोक घेतात आणि भ्रष्टाचार, महागाई ओरडतात. परंतु लोकच भ्रष्ट आले, त्यांचा माइंड हा जो भ्रष्ट झालेला आहे. ज्यावेळेस समाज बिघडतो, त्यावेळी राजा देखील त्यांना तसाच मिळतो. यथा राजा तथा प्रजा आपण म्हणायचो, परंतु आता निवडणुकीमुळे यथा प्रजा तथा राजा. तुम्ही चोर असाल तर राजा देखील चोर भेटतील, तुम्ही मतदार चोर असेल तर तुम्हाला राजकारणी देखील चोरच भेटतील. असं राजकारणी पाहतो, प्रत्येक कामात टक्केवारी ठरलेली आहे आणि जो जास्त टक्केवारी घेईल त्याला लोक जास्त डोक्यावर घेतात, त्या राजकारत्याला जास्त कार्यकर्ते असतात. आज आपण पाहतो, कार्यकर्ते काय करतात, प्रत्येक गावात जा मित्रांनो, गावागावामध्ये 5-5, 10-10 ढाबे आहेत, गावठी दारूच्या भट्ट्या आहेत. शेतकरी म्हणतात आम्हाला पैसे नाहीत आमच्याकडे, महागाई वाढलेली, शेती परवडत नाही, मग हे ढाबे कसे चालतात? या ढाब्यात गिराईक कोण आहेत? शेतकरीच आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, हे पैसे कुठून येतात? त्यामुळं जर भेसळयुक्त अन्न खायचं असेल तर तुम्ही असे दारू प्या आणि हे ढाब्यावरची जेवण खा. परंतु 10, 50, 100 रुपये जर वाढून आपण घाण्याचं तेल असेल, ऑर्गॅनिक माल असेल, हळद असेल, मीठ असेल, तूप, सगळ्या काही वस्तू थोड्याफार ज्यावेळी ऑर्गॅनिक जे शुद्ध आपण पदार्थ बनवतो ते महाग असतात, कारण ते स्वस्तामध्ये होतच नाही, त्याचं तयारच होत नाही त्या याच्यात मी सांगितल्याप्रमाणे. आता 220 रुपये, 200 रुपये तेल आहे, शेंगदाण्याचं पॅकिंग तेल, ते आता 1 लिटर नसतंच आहे. आपण पाहतो 850 किंवा 900 ग्राम असतं. तेच 1 लिटर घाण्याचं तेल घेतलं ते 300-350 रुपयाला पडतं. ह्यात 100 रुपयासाठी लोक ते घाण्याचं तेल घेणार नाहीत, हेच तेल घेतील. आपलं पूर्ण कुटुंबाच्या आरोग्याशी हे लोक खेळतात. जो कारभारी घरातला असतो, जे कारभारी नसते, ते कुटुंबाशी खेळतात आणि भेसळयुक्त पदार्थ खातात, कारण ते स्वस्त आहेत. आणि मग आयुष्यभर डॉक्टरांना पैसे दे, मेडिकलमध्ये जा, चेकिंग जा. आज मोठमोठे दवाखाने, आज करोडोचे दवाखाने होतात. कशामुळं? रोगराईमुळं. रोगराई वाढते बनावट मालामुळं, आणि बनावट माल स्वस्त असो ती जनता ते पसंत करते. आणि मग आज तुकाराम मुंडे यांच्यावरती खरोखर ते नायक, जननायक बनलेले आहेत मित्रांनो. प्रत्येक क्षेत्रात जर तुम्हाला भेसळ आढळेल, परंतु आज त्या माणसाने कामाचा धडाका लावलेला आहे. आता मी तर असं ऐकलं की गुटखा कंपन्या वगैरे जे आहे सगळे, हे सगळे मिळून 1000 कोटींचं त्यांनी एक फंडिंग तयार करायचं ठरवलंय आणि ते मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांची बदली करण्याचा घाट घातला जातोय, असं चर्चा आहे. भयानक आहे मित्रांनो. आज देवेंद्र फडणवीसांना आम्ही विनंती करतोय, फडणवीस साहेब, या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. जे चोर, दरोडेखोर, भेसळवाले असतील, ते राजकारणी असू द्या, त्यांना आज जेलमध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही जर अशा माणसाच्या आता बदलीच्या नादात पडला भानगडीत,
तर महाराष्ट्र तुम्हाला बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येक भारतीय जो महाराष्ट्रातला नागरिक आहे यांनी ठरवलं पाहिजे. तुम्ही जोरळं ढेकणं बनवू नका. तुम्ही या अशा जननायकाच्या मागेला राहा उभे आणि त्याच्या मागे आपली ताकद दाखवा. शासनाची हिंमत झाली नाही पाहिजे या माणसाची बदली करायची. आता तुम्ही त्यांना एक सजा म्हणून अन्न आणि औषध याचं आयुक्त केले, त्यांना आता तेथेच 3 वर्ष ठेवा. पहा महाराष्ट्र सरळ होतोय की नाही. परंतु मित्रांनो, आले देवाजीच्या मना, ते कोणाचेच आले ना. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं त्यांची उद्या कुठेतरी परत बदली होईल. आता महिना तरी त्यांचा हो द्या पुन्हा. महिन्यात त्यांनी जी धमक दाखवली मित्रांनो, 3 वर्षात काय होईल. तर आज हा दुधाचा वगैरे आपण पाहिलं, गुटखावाले असतील, हे पेयजल असतील, पाण्यावाले, सगळे भेसळ चालू आहे सगळीकडे. परंतु जे खरोखर शेतकरी आहेत, जे आपल्या घामाच्या म्हणजे मेहनतीनं आज दुधाचा धंदा करतात, तोच एक दुधाचा फायदेशीर धंदा आज शेतकऱ्यांचा आहे. कारण आपण कांदा पाहतो, आता कांदा काय शेतकरी सोडत नाही. कांद्याचे भाव काय त्यांना स्थिर भेटत नाही. कांदा आणि टोमॅटो ही 2च शेतकऱ्यांची आवडीचे पीक आहे. त्यात ते खड्ड्यात गेले तरी ते कांदा लावत राहतील आणि पुन्हा सरकारला शिवाय देतील कांद्याला भाव नाही. तर मागणीपेक्षा आवक जास्त झाली तर त्याला भाव पडतात. साधं गणित आहे. सरकार कोणाचं येऊ, कांद्याच्या विषयी आव्हान आणि लढा सुरूच असतो. लोक रस्त्यावर येत असतात कारण त्यांची ती परिस्थिती असते. परंतु काही शेतकरी भेसळ करतात, त्याचा फटका सगळ्या शेतकऱ्यांना बसू नये. आणि त्यावर देखील हाच उपाय आहे की पहिलं पोलीस खातं सरळ करा. जे असे भेसळ पकडल्यानंतर पैसे घेऊन सोडून देतात त्यांना पहिलं बडतर्फ करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. दुसरे राहिले अन्न औषध जे विभागात लोक काम करतात, जिल्ह्यातील लोक किंवा इतर, ते महाभ्रष्ट आहेत. त्यांच्यात रक्तात भेसळ झालेली आहे. त्यांच्या रक्तातले भेसळ झालेले हे किडे आहेत, जे हरामखोर भ्रष्टाचारी लोक आहेत. त्यांना पहिलं तुम्ही सस्पेंड करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. ते समाजाच्या आरोग्याशी खेळत आहेत. ते फक्त हप्ते घेण्यात मग नाहीत. तुकाराम मुंडे यांच्या अगोदर मित्रांनो सांगा, तुम्हाला अन्न औषध विभागाचा आयुक्त कोण होता माहिती होतं? काय FDA कोणतं खाते माहिती होतं तुम्हाला? परंतु आज तुकाराम मुंडे यांच्या रूपाने खरा जननायक आपल्याला मिळालेला आहे. त्याच्या पाठीशी आपण उभे राहा. त्यांना पाठिंबा देण्यासाठी तुम्ही संघटित व्हा. तर आणि तर तुमचं आरोग्य, तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुखी राहील. हाच संदेश म्हणा किंवा एक विनंती महाराष्ट्रातील जनतेला आहे माझी. थोडं इतकेच मित्रांनो, अशा जननायकांना पाठिंबा द्या हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.